संगीता, स्वागत आहे आणखीन आपल्या एका मिनी ब्लॉग मध्ये। आज आम्ही फिरायला बाहेर जात आहोत। तसं तर आज तारकर्लीचा प्लॅन होता, परंतु सध्या सागर किनारपट्टीवर जे काय वादळ आले आहे त्यामुळे तेथील गेम्स जसे की स्कूबा ड्रायव्हिंग, पॅराग्लायडिंग किंवा बनाना रायडिंग यासारखे गेम्स बंद आहेत। म्हणूनच आम्ही तिकडे जायचा प्लॅन कॅन्सल केला। पण मुलांना बाहेर फिरायचं होतं, म्हणून आम्ही आज टोपच्या गंधर्व वॉटर पार्कचा प्लॅन केलाय। सकाळी लवकर उठून आवरून आम्ही कोल्हापूरला जायला निघालो। सर्वात आधी गाडीची टाकी फुल करून घेतली आणि मग कोल्हापूरला जाण्याचा प्रवास सुरू झाला। हॅलो अमित, हॅलो अथर्व, हाय, हॅलो प्रिन्सेस। तर चला वॉटर पार्कला आम्ही काय गंमत करतोय हे बघण्यासाठी ब्लॉग संपूर्ण बघा। नसाल की वातावरण खूप सुंदर आहे, ढगाळ वातावरण आहे, रिमझिम पाऊस पडत आहे, थंड वारा सुटलेला आहे। आम्हाला गंधर्व वॉटर पार्कला जायचं होतं, परंतु गंधर्व वॉटर पार्क बंद असल्यामुळे आम्ही शिवदेवी वॉटर पार्कला गेलो। सुरुवातीला आम्ही तिकीट्स काढले आणि मग एंट्री गेली। एंट्रीला त्यांनी सर्वांच्या हातात येलो कलरचे बँड्स बांधले आणि त्यानंतर आम्हाला वेलकम ड्रिंक म्हणून फ्रुटी दिली। एंट्री केल्यानंतर असं वाटतं जणू काय आपण शिवरायांच्या कोणत्या तरी गडावरच आलोय। जागोजागी मावळ्यांचे भव्य दिव्य स्टॅच्यू उभारण्यात आले होते। शिवरायांना मुजरा करून आम्ही नंतर लंच करण्यास निघालो। येथे मिळणारा लंच देखील अनलिमिटेड आहे। तुम्ही बघतच आहात की किती सुंदर लंच आहे। पेट पूजा झाल्यानंतर आम्ही पाण्यामध्ये खेळायला गेलो। येथे किड्ससाठी वेगळा झोन आहे, तर मोठ्यांसाठी खूप सुंदर सुंदर राईड्स आहेत। माझी थोडी तब्येत बरी नसल्यामुळे मी काय पाण्यात उतरले नव्हते, परंतु अथर्व, प्रिन्सेस आणि अमित भरपूर एन्जॉय करत होते। सुट्टीच्या काळात मुलांना एखादा अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी शिवदेवी वॉटर पार्क शिवाय दुसरा पर्याय नाही। येथे लहान मुलांची एंट्री फी 600 रुपये तर मोठ्यांची 700 रुपये आहे। पाण्यात स्लाइडवरून खेळता यावं यासाठी वेगवेगळ्या आकाराच्या इथे ट्यूब्स आणि मॅट देखील अवेलेबल आहेत। जर तुमच्याकडे स्विमिंगचे कपडे नसतील तर इथे रेंटेड कपडे देखील मिळतात। तसेच बॅग ठेवण्यासाठी लॉकर देखील अवेलेबल आहेत। वॉटर ऍक्टिव्हिटी केल्यानंतर आणि भरपूर भूक लागल्यानंतर तुम्हाला 6 वाजता नाश्ता देखील मिळतो आणि ते देखील अनलिमिटेड। नाश्त्यामध्ये मिसळ, शिरा आणि नूडल्स असे काही होते। त्यानंतर आम्ही हातावर छान टॅटू आणि मेहंदी देखील काढून घेतली। येथे अनेक आउटडोअर गेम्स देखील होते, परंतु पाऊस असल्याने ते आम्हाला खेळता आले नाहीत। त्यानंतर आम्ही मॅजिक शो बघायला गेलो आणि मॅजिक शो पाहिल्यानंतर आम्ही परतीचा प्रवास सुरू केला। असा होता आमचा छोटासा मिनी ब्लॉग। हा मिनी ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असे सुंदर सुंदर ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये। तोपर्यंत बाय बाय।